फौजदारी गुन्हा घडल्यानंतर एखाद्या आरोपीला जामीन व्हावं का आणि एखाद्या आरोपीला जामीन होत असताना कोणत्या गोष्टींची आपण काळजी घ्यावी. एखाद्या आरोपीला जामीन झालो आपण आणि तो आरोपी न्यायालयामध्ये पुन्हा जामिनावर सुटल्यावर गेलाच नाही, तो फरार झाला किंवा त्याने तारखेला वारंवार हजर झालेला नाही, तर त्या परिस्थितीमध्ये नेमकं जामीनदाराच्या विरुद्ध कोणती ॲक्शन घेतली जाते या सर्वांबद्दल आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की जेव्हा एखादा फौजदारी गुन्हा घडतो, तो गुन्हा घडल्यानंतर FIR दाखल झाल्यानंतर आरोपी जो आहे तो माननीय न्यायालयामध्ये जामीन मिळावा म्हणून अर्ज दाखल करतो. त्याच्यावर सरकार पक्षाचं म्हणणं घेतलं जातं. सरकार पक्ष, आरोपी पक्ष यांचा युक्तिवाद ऐकला जातो आणि त्यानंतर आरोपी हा कोठेही पळून जाणार नाही, अशाच प्रकारचा कोणता गुन्हा करणार नाही, आरोपीकडून काही जप्ती करायची राहिलेली नाही किंवा गुन्ह्याचं जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये त्या आरोपीचा रोल किती आहे, या सर्व निकष गोष्टी पाहून माननीय न्यायालय आरोपीला जे आहे ते जामीन मंजूर करतात. आता जामिनाचा जो आदेश असतो त्यामध्ये असं नमूद केलेलं असतं की आरोपीची अमुक रुपयाच्या जामिनावर मुक्तता केलेली आहे, आरोपींनी एवढ्या एवढ्या रकमेचा जामीन द्यावा. जेव्हा आरोपीची अशा प्रकारे जामिनावर मुक्तता केलेली असते, उदाहरणार्थ 15,000, 25,000, 50,000, तर त्यावेळी आरोपीला जे आहे ते एक सक्षम जामीनदार जे आहेत ते न्यायालयामध्ये द्यावे लागतात. म्हणजे काय करावं लागतं, तर आपल्या परिचयाचे, आपल्या गावातील आपले नातेवाईक किंवा जे आपले ओळखीचे आहेत आणि जे पूर्वी न्यायालयामध्ये जामीन झालेले नाहीत, ज्यांच्यावर गुन्हा कुठला दाखल नाही, तर अशी व्यक्तींना त्यांच्या मिळकतीचा उतारा, मग ती घर जागा असो किंवा शेतजमीन असो, तर तो उतारा, त्यांचं ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड, फोटो, हे सर्व घेऊन त्या केसच्या कामी जामीनदार म्हणून उपस्थित राहावं लागतं. त्यांची सर्व माहिती त्या जामीन ह्याच्यामध्ये भरली जाते, जामिनाच्या फॉर्ममध्ये. त्यासोबतच जो आरोपी आहे त्याचाही तेवढ्या रकमेचा बॉन्ड घेतला जातो आणि आरोपीची जामिनावर मुक्तता केली जाते. जेव्हा एखादा जामीनदार एखाद्या आरोपीला एका माननीय न्यायालयाने केलेल्या आदेशाप्रमाणे जामीन होतो, तेव्हा आरोपी जर माननीय कोर्टामध्ये गैरहजर राहिला तर तेवढी रक्कम न्यायालयामध्ये भरण्यास तयार आहे असे जामीनदार स्वतःला बांधून घेत असतो. जेव्हा FIR नंतर केसचा तपास होतो आणि माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल होतं, तर चार्जशीट दाखल झाल्यानंतर आरोपीला माननीय न्यायालयासमोर हजर व्हावं लागतं. बऱ्याच वेळा गुन्हा घडल्यानंतर बरेच आरोपी हे गाव सोडून जातात, कामधंद्यानिमित्त जातात किंवा कधी कधी ते जाणीवपूर्वक जे आहे ते अन्य वेगळ्या ठिकाणी कामधंद्यानिमित्त, नोकरीनिमित्त जातात किंवा पळून जातात, फरार होतात आणि ते येतच नाही. अशा वेळी माननीय न्यायालय त्या आरोपीला आधी समन्स काढतात, त्यानंतर वॉरंट काढतात आणि त्यानंतर आरोपी जर मिळूनच येत नसेल तर आरोपीला जो जामीनदार झालेला व्यक्ती आहे तर त्या जामीनदाराला नोटीस काढली जाते. ती नोटीस अशी असते की तुम्ही दिलेला जामीन हा जप्त का करू नये, फॉरफिट का करू नये. आणि जेव्हा माननीय न्यायालय तो जामीन फॉरफिट करतात, जप्त करतात, त्यावेळी जेवढ्या रकमेला जामीनदार जामीन झालेला आहे ती रक्कम जामीनदाराला माननीय न्यायालयामध्ये भरावी लागते. त्या मिळकतीची जप्तीसुद्धा करून ती मिळकत वसूल केली जाते. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या आरोपीला जामीन होत आहे तर काही पैसे घेऊन सुद्धा काही जण जामीन होतात, त्यांची आणि आरोपींची ओळखसुद्धा नसते. तर जामीन होत असताना आरोपी जर माननीय न्यायालयामध्ये हजर राहिला नाही, माननीय न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं नाही, तर जामीनदाराला आरोपीला माननीय न्यायालयामध्ये हजर ठेवण्याची जबाबदारी असते आणि ती जबाबदारी पार नाही पाडली, आरोपी जर का माननीय न्यायालयामध्ये गैरहजर राहिला तर जेवढी रक्कम जामीनदाराने जामीन म्हणून जेवढ्या रकमेचा जामीन दिलेला आहे ती रक्कम भरण्याशिवाय जामीनदाराला पर्याय नसतो. त्यामुळे जेव्हा आपण कोणाला जामीन होत आहे तर तो आपला परिचित आहे का, नातेवाईक आहे का, आपण त्याला ओळखतो का, त्याचा परमनंट ॲड्रेस काय आहे, पत्ता काय आहे आणि तो पळून कुठे जाण्याची शक्यता आहे का, या सर्व गोष्टींची खात्री करा. ते नियमित तारखेला जातील का, नाहीतर आपण ओळखीने, प्रेमापोटी किंवा कधी कधी पैसे घेऊन जामीन होतो आणि त्यानंतर तो आरोपीच मिळून येत नाही आणि जामीनदाराला त्यानंतर नोटीस काढून जामीनदाराला त्या जामिनाची जी रक्कम आहे जामीन घेतलेली ती भरावी लागते. तर जामीनदाराने या सर्व गोष्टींची काळजी घेणं
हे अपेक्षित आहे. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला समजली असेल, आवडली सुद्धा असेल. आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल, अद्याप जर का आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण जर या व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा. त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.